जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहे त्यामधील पुढील व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी खूप खूप धन्यवाद। सर्व विद्यार्थी फॉर्मसुद्धा पाठवत आहे विद्यार्थी मित्रांनो। आपण कोणतीही फेक न्यूज तुम्हाला दाखवत नसतो। आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, मुंबईने आज सकाळी 32,000चा टप्पा गाठलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। 32,000 फॉर्म इथे झालेला आहे, तो फॉर्मसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी मुंबईला प्रतिसाद खूप कमी मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो। विद्यार्थी खूप कमी प्रमाणात अर्ज करत आहे। आपण ड्रायव्हरचा सुद्धा फॉर्म आणलेला आहे, शिपायाचा सुद्धा फॉर्म आणलेला मुंबईसाठी, आणि कारागृहासाठी सुद्धा फॉर्म आणले। तिन्ही फॉर्म आपल्यापाशी आलेले आहे। सोबतच छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर भंडारा, SRPF हिंगोली, कारागृह, त्यानंतर कोल्हापूर वगैरे असे खूप काही फॉर्म आपण आणलेले आहेत। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि अजूनपर्यंत तुम्ही फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या विद्यार्थी मित्रांनो, आणि बिंदास आपल्या नंबरवर पाठवायचा आहे सर्वांनी। आणि तुम्ही जर भरला असेल तर बिंदास पाठवा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो घटक आहे तो आहे आपला कारागृह शिपाई या पदासाठी, आणि हा भरला गेलेला आहे, आजच भरला गेलेला आहे सकाळी सकाळी। आणि भरताबरोबरच या विद्यार्थ्याने आपल्याला पाठवलेला आहे। आणि हा आहे छत्रपती संभाजीनगर मधला कारागृह या पदासाठी। आणि अर्ज क्रमांक बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, 6,857। ठीक आहे, खूप कमी विद्यार्थी हे फॉर्म भरत आहे, कारण की खूप विचार करत आहे। आणि फॉर्म भरण्याची स्पीड हे एकदम स्लो दिसत आहे। आणि बघा तारीख बघू शकता, 20/3/2024, म्हणजे आज सकाळी सकाळी या विद्यार्थ्यांनी पेमेंट केलेलं आहे। आणि याने आपल्याला फॉर्मसुद्धा पाठवून दिलेला आहे, तुम्ही सुद्धा फॉर्म पाठवायचा आहे। त्यानंतर सर्वांचा लाडका घटक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो SRPF। तो घटक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहर पोलीस शिपाई या पदासाठी आज विद्यार्थी मित्रांनो आपल्यापाशी फॉर्म आलेला आहे। तो फॉर्म क्रमांक आहे पोलीस शिपाई या पदासाठी 31,409। इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, CP मुंबई। खूप कमी विद्यार्थी हे फॉर्म भरत आहे, याचं कारण आपल्याला अजूनपर्यंत कळू शकलेलं नाही आहे। कारण की मागच्या वर्षी जर पाहिलं असतं तर यावेळेस जवळपास 2 लाखच्या वर फॉर्म गेलेले होते। जरी तिथे 7,000 जागा होत्या, पण यावर्षीसुद्धा काही कमी जागा नाही आहे। आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये ड्रायव्हरला सुद्धा जवळपास सारख्याच जागा असूनसुद्धा मागच्या वर्षी 1 लाखच्या वर तिथे फॉर्म आलेले होते। आता जेमतेम तिथे 9,000 7,500च्या दरम्यान फॉर्म आलेला आहे, तो फॉर्मसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। पुढचे घटक बघण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, आपला हा व्हॉट्सअप क्रमांक आहे, सर्वांनी स्क्रीनशॉट घेऊन घ्या, नंबर सेव्ह करा। JS स्टुडिओ नावाने बघा, 9665310334 या क्रमांकावर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअपला तुमचा फॉर्म पाठवायचा आहे। तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा ॲड केलं जाईल विद्यार्थी मित्रांनो। तिथे आपण क्विज वगैरे सर्व काही अभ्यास तुमच्याकडून करून घेतो विद्यार्थी मित्रांनो। टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्रामची। किंवा तुम्ही पोलीस भरती 03 पोलीस भरती 03 म्हणून सर्च करून जा, तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल। 6,000च्या वर विद्यार्थी, आपल्या 6,500च्या वर विद्यार्थी तिथे जोडलेले आहे। तर सर्वांनी या नंबरवर फॉर्म पाठवायचा आहे, महिला उमेदवारांनी सुद्धा पाठवायचा आहे। सर्वांना जर घटक माहिती झाली किती कुठे फॉर्म येत आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला घटक निवडण्यामध्ये खूप महत्त्वाचा आपण रोल करत आहोत विद्यार्थी मित्रांनो। तर त्यामुळे तुम्हाला घटक निवडण्यामध्ये सोपं जाणार आहे। तर सर्वांनी 96653103 34 या नंबरवर फॉर्म पाठवायचा आहे। त्यानंतर पुढील घटक बघूया। पुढचा जो घटक आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे SRPF बलगट क्रमांक 12 हिंगोली। बघू शकता SRPF। आणि या विद्यार्थ्यांनी पेमेंट केलेलं नाही आहे, टोकन क्रमांक आहे। आणि टोकन क्रमांक सुद्धा चालणार आहे आपल्याला, ते सुद्धा पाठवू शकता। 3143 हा टोकन क्रमांक आहे। म्हणजे इथे जवळपास 2,000 किंवा 1,800च्या आसपास इथे फॉर्म गेलेले असेल। फॉर्म आपल्यापर्यंत आला की तुम्हाला नक्कीच पाठवणार आहे। टोकन नंबर आणि फॉर्ममध्ये जवळपास 1,500 ते 1,000 पर्यंत अंतर राहतो विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा। कारण की विद्यार्थी हे टोकन नंबर घेऊन घेत असतात आणि पेमेंट हे नंतर करत असतात। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो कन्फ्यूज व्हायचं नाही। इथे
फक्त हा टोकन क्रमांक आहे, नाहीतर काही विद्यार्थी विचार करतील हा फॉर्म क्रमांक आहे. हा फॉर्म क्रमांक नाही आहे, टोकन क्रमांक आहे. इथे जवळपास 1800 ते 1700च्या जवळपासच फॉर्म गेलेले असतील किंवा त्यापेक्षा सुद्धा कमी गेले असू शकते. त्यानंतर पुढील घटक आहे, पुढील घटक आपल्यापाशी आलेला आहे, तो आहे मुंबई शहर कारागृह या पदासाठी. आणि इथे बघा फक्त 9420 फॉर्म आलेले आहे आतापर्यंत. ठीक आहे, आपल्यापर्यंत माहिती आली तोपर्यंत 9420 फॉर्म आलेले आहे. आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे जागा जास्त असून सुद्धा विद्यार्थी मित्र इथे इंटरेस्ट दाखवत नाही आहे. तर सर्वांनी इकडे सर्व काही लक्ष ठेवायचं आहे, कोणत्या घटकामध्ये विद्यार्थी इंटरेस्ट दाखवत आहे. यावर्षी आपला कमी जागेमध्ये जास्त विद्यार्थी हे इंटरेस्ट दाखवत आहे असा दिसून येत आहे. कारण की कमी जिथे जिथे जागा आहे तिथे तिथे विद्यार्थी जास्तीत जास्त फॉर्म भरण्याची संधी पाहत आहे. तर सर्वांनी असं नाही झालं पाहिजे की जिथे जिथे जास्त जागा आहेत त्या जागाच खाली राहून जाय आणि तिथं कॉम्पिटिशन कमी राहो, आणि जिथे जागा कमी आहे तिथे कॉम्पिटिशन हाय चाललं जाय. तर सर्वांनी सर्वकडे लक्ष ठेवायचं आहे, नाहीतर जिथे जास्त जागा आहे तिथे कमी कॉम्पिटिशन होईल आणि जिथे कमी जागा आहे विद्यार्थी 50, 60, 100 जागेमध्ये जास्त इंटरेस्ट दाखवत आहे. तर सर्वांनी इकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर पुढील घटक बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी. आणि बघू शकता छोटासा घटक आहे कोल्हापूर ड्रायव्हर या पदासाठी. आणि इथे 402 फॉर्म येऊन सुद्धा गेलेले आहे. त्या कंपॅरिझनमध्ये मुंबईला त्या मानाने काहीच फॉर्म आलेले नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वांनी सर्वकडे लक्ष असू द्या. त्यानंतर बघा SP भंडारामध्ये सुद्धा बघा जास्त प्रमाणात विद्यार्थी ही इंटरेस्ट दाखवत आहे. जवळपास 1096 हा टोकन नंबर येऊन गेलेला आहे. म्हणजे इथे जवळपास 500 किंवा 400 अर्ज येऊन गेले असतील आणि जागा बघायला तर खूप कमी आहे. म्हणून सर्वांनी एकाच ठिकाणी न जाता विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी सर्वकडे लक्ष ठेवून अर्ज भरायचा आहे. ठीक आहे. आणि हे बघा आपल्याला एक आणखी फॉर्म आलेला आहे, तो आहे मुंबई चालक या पदासाठी. बघा चालक या पदासाठी. आणि इथे बघू शकता मागच्या वर्षी एवढ्याच चालकला जागा आहे आणि फॉर्म बघू शकता तर फक्त 7833 फॉर्म आला. मागच्या वर्षी या टायमाला जर बघायला गेलो तर जवळपास 70 ते 80 हजार फॉर्म येऊन गेलेले होते फक्त पुरुष उमेदवारांचे. आणि यावर्षी बघा फक्त 7000, म्हणजे 10 पट कमी फॉर्म आतापर्यंत आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं कारण अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वकडे लक्ष असू द्या, नाहीतर जिथे जिथे जास्त जागा आहे जसे पुणे ग्रामीण, नागपूर शहर, त्यानंतर कुठे जागा जास्त आहे यावर्षी रायगडला जागा जास्त आहे, त्यानंतर पुणे ग्रामीणला, ठाणे शहरला, मुंबई शहरला, जिथे जिथे जास्त जागा आहे तिथे कॉम्पिटिशन कमी होऊ शकतं. म्हणून सर्वकडे लक्ष असू द्या आणि व्यवस्थितरित्या फॉर्म भरा. आणि एक चूक करू नका की माझा मित्र त्या घटकात जातो आहे म्हणून आपण सुद्धा त्याच घटकामध्ये गेलं पाहिजे असं काही नाही विद्यार्थी मित्रांनो. त्याचा काही वेगळं विषय असू शकतो, त्याचा पेपर चांगला असू शकतो, त्याचा ग्राउंड चांगला असू शकतो, किंवा त्याला तो घटकच पाहिजे असेल की त्यामुळे तो जात असेल. म्हणून त्याच्या मागे न जाता विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी आपापला निर्णय स्वतः घ्यायचा आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. सर्वांनी बिनधास्तपणे फॉर्म पाठवा विद्यार्थी मित्रांनो, तेव्हाच आपण तुम्हाला अपडेटमध्ये ठेवू शकतो आणि योग्य घटक निवडण्यास मदत करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत.